जय श्रीराम. 22 जानेवारी 2024 या शुभ दिवशी श्रीरामाची बालस्वरूपातली मूर्ती नवीन मंदिरात विराजमान होऊन त्याची प्रतिष्ठापना होणार आहे. या ऐतिहासिक दिवसाचे आपण सर्वजण साक्षीदार होणार आहोत. या निमित्ताने श्री रामदास स्वामींची एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगते. प्रयागराजच्या त्रिवेणी संगमावर नुकता सूर्योदय होत होता. घाटावर लागलेली समर्थांची समाधी काहीशा उर्ण किरणांनी जागी झाली. बलदंड खांद्यावर रुळणारे केस हलक्याशा वाऱ्याने हलू लागले. संगम परिसर जागा होऊ लागला. कुबडीवर ठेवलेला हात समर्थांनी काढला आणि स्वतःच्या तेजल चेहऱ्यावर त्या सूर्याची किरणं लावून घेतली. समर्थ उठले. संगमावरच तीर्थ कमंडलूत भरून घेतलं. रुद्राक्ष माळा प्रक्षाळून घेतल्या, जटावर प्रोक्षण केलं आणि निघाले. आता प्रवास होता स्वप्नात, बालपणात आणि तपात बघितलेल्या एका तीर्थाकडे. शरीरकाठची अयोध्या. आईच्या मांडीवर डोकं टेकून ऐकलेली रामाची अयोध्या. जांभेच्या हनुमान मंदिरात प्रकट झालेल्या रघुनाथाची अयोध्या. गंगाधर पंतांच्या कीर्तनातून प्रवचनातून ऐकलेली कल्पलेली अयोध्या. रामरायाची पावलं जिथे खेळली असतील, मोठी झाली असतील, त्या धुळीच्या कणांचं शहर म्हणजे अयोध्या. समर्थाने ऐकलेलं वर्णन आणि आरंभलेल्या भ्रमणात जे अनुभव आले, जी देशाची अवस्था, यातला कमालीचा फरक समर्थ अनुभवत चालले होते. आतापर्यंतच्या देशभ्रमणात बहुसंख्य देवालयातील देव लपवलेले, दुर्लक्षलेले होते. काही देवालये उद्ध्वस्त झालेली, तर काहींच्या माथ्यावर खेटून हिरव्या रंगाच्या भिंती चढलेल्या, शब्दात थिजलेल्या, अश्रूत भिजलेल्या, भयाने काळवंडलेल्या होत्या. समर्थ अहोरात्र फिरत हीच परिस्थिती पाहत होते. पुण्यातल्या पुण्येश्वरापासून काशीमधल्या विश्वेश्वरापर्यंत हीच परिस्थिती. आता मनात हीच शल्य घेऊन समर्थ अयोध्येकडे निघाले. प्रयागराजमधल्या दारागंज इथल्या घाटावर समर्थ संकटमोचन हनुमंताची मूर्ती प्रतिष्ठापना करत होते. त्यावेळेपासूनच समर्थ अयोध्या मनातून अनुभवत होते. इतर कुठेही नसलेली एक विशेष गोष्ट समर्थाने इथे केली. हनुमंताच्या उजव्या हातात गदा दिली, तर डाव्या हातात मराठी हिंदवी स्वराज्याचा ध्वज भगवा दिला. निरंजन आखाड्यात आजही हा बलबीन प्रतिष्ठित आहे. समर्थांचं स्वप्न अयोध्येचं रामराज्य पूर्ण भारतवर्षात आणायचं. ती अयोध्या नगरी आता बघायची होती, साठवायची होती. रामाचं सुख, सीतामाईचं वात्सल्य, लक्ष्मणाचा पराक्रम ज्या वातावरणात रमलेला आहे, तो अनुभव. कसा असेल माझा राम? विचारांच्या अधीर कल्लोळात समर्थ वेशीत शिरले. वेशीवर तो बलदंड देह साष्टांग प्रणिपात करता झाला. समोर अखंड वास्तव उभं होतं, रामरायाची अयोध्या. पण फरक होता. आईने सांगितलेली अयोध्या आणि डोळ्याला दिसणारी अयोध्या वेगळी होती. भोवतीच्या प्रसादाला असलेल्या खिडक्यांना हिरवे पडदे होते. सूर्यवंशी ध्वजाची कुठंच ओळख दिसत नव्हती. हिरव्या रंगाने आणि गुलाबी भिंतीने घुसमटलेल्या वातावरणातील ती अयोध्या होती. रामचंद्र शब्दातल्या चंद्रात राम नव्हता, तर ती चांदणी होती. नवाबी श्रीमंती होती, पण हिंदूंचं सनातन सौंदर्य त्यात कुठंच दिसत नव्हतं. मोठमोठ्या प्रसादातून सनई चौघडा नाही, तर सारंगीचे सूर निनादत होते. बाजारपेठेत शरयू गंगेचे शंख शिंपले नाही, तर गुडगुडी आणि पानडब्यांची रेलचेल होती. फुलांच्या हारांच्या कट्ट्यावर फुलांच्या चादरींची संख्या जास्त होती. समर्थ चालत होते बेभान होऊन, झपाट्याने रामलल्लाकडे चालले होते. दुतर्फा विषम संस्कृतीच्या खुणा, पूर्वीच्या वैभव ओरबाडलेल्या खुणा, झाकलेली असंख्य मंदिरे आणि त्यातून चुकूनच अभावाने दिसणारे कळस. समर्थ हे सारं
अकरीत बघत होते. किरमिजी पडद्यात टांगलेला खुराखली कुणाची सोललेली शरीर लोंबत होती हे समर्थांना कळत होतं. 6.5 फुटी देह मनातून द्वेषाने थरथरत होता. अयोध्या प्रत्येक रस्त्यावर मलूल दिसत होती. राम तिथे होता, हो नक्कीच होता, पण तो परचक्राच्या सावलीत होता. राम समर्थ द्वेष साठवत साठवत रामलल्लाच्या सदरेकडे चालले होते. हातातली कुबडी मुठीने वेगाने फिरत होती. जय जय रघुवीर समर्थ ओठातून मनातून मेंदूच्या पटलावर कोरले जात होते. समर्थांचे इतक्या वर्षाचे कठोर तप अयोध्येच्या भूमीवर उमटत चालले होते. 6.5 फुटी रांगडा पण तेजल देह झपाझप रामजन्म मंदिराकडे निघाला. गंगाधर पंतांच्या कीर्तनात ऐकलेली अवधनगरी ही नव्हती, हो नक्कीच नव्हती. समर्थ हनुमानगडीत पोहोचले. बलभीमा हनुमंता, मला घेऊन चल, मला रामाईकडे घेऊन चल. मला काहीच ओळख नाहीये, इथे सारं परकं वाटतंय. तू दादानं आईनं सांगितलेली अयोध्या ही नाहीये. शेंदुराचं त्रिपुट लावून समर्थ गढी उतरले. त्या पावन प्रांगणात पोचले. समोर रामलल्ला एका जीर्ण देवळात, विश्वाचा विश्राम एका छोट्याशा कनाती वजा देवळात. समर्थाने गुडघे टेकले. डोळ्यात नजरेत करुणीचा कल्लोळ उमटला. माता छतीकडे झुकला, हात भूमीवर टेकले. साष्टांग जमिनीवर प्रणिपात करते झाले. तो क्षण तिथेच थिजला. त्यांच्या डोळ्यातले अश्रू फक्त भूमीतल्या सीतामाईने बघितले. अहो आईच ती, पुसते लेकाचे अश्रू. काही क्षण देह उभा राहू लागला. समर्थ रुद्रावतार घेऊ लागले. मनात साठवलेला द्वेष अंगात वीज फेकू लागला. नजरेत गेल्या 300 वर्षात रामलल्ला वाचवण्यासाठी उडालेल्या अनेकांच्या रक्ताच्या चिळकांड्या उडू लागल्या. दंडावरच्या नसा फुरफुरू लागल्या. बांधलेला मारुतीचा गड्डा भग्न होईल की काय इतका आवेश अंगात भिनू लागला. समर्थ रुद्र गगनभेदी आरोळी देणार तेवढ्यातच साक्षात महारुद्र समोर आलं. माथ्यावर शांतपणे फुंकर घालून समर्थांना सावधपणाची आठवण करून दिली. शांत व्हा, शांत व्हा. अनाहूतपणे समर्थ चालू लागले. शरोई तिरी गुप्तार घाट. समर्थ शरोईत शिरले. एक असीम डोह. समर्थाने प्राणायाम सुरू केला. ध्यानस्थ मुद्रेत समर्थ बसले. मनातील दाह, निर्माण झालेला क्रोध हळूहळू निवडू लागला. एक निळी सावली शलाका भोवती फिरू लागली. हो, अगदी तशीच. जांभेच्या डोहात हीच होती. साक्षात रामाई त्यांना शांतवत होती. समर्थ स्वस्थ झाले, विलोम झाले. नदीमधून बाहेर आले. अयोध्येत फिरू लागले. प्रत्येक कोपरा निहाळू लागले. अयोध्येत मठ पाहिजे. विश्वनाथ नावाचा रामदासी त्यांनी तेथे पारखला. त्यांना मठपती गेले. 11 महिने समर्थ अयोध्येत संचार करत होते. उद्धार करायचा, रामजन्मभूमीचा जीर्णोद्धार करायचा, हिरवा रंग पुसायचा, भगवा तेथे लहरलाच पाहिजे. संकल्प केला. अयोध्या, काशी, मथुरेसह प्रत्येक मंदिर पुन्हा हिंदवी करायचं, पुनीत करायचं. समर्थ संकल्प. त्याची प्रणिती ह्या संवत्सराची पौष शुद्ध द्वादशी. लेखक प्रवीण मुकुंद कुलकर्णी, श्री समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड. धन्यवाद.